नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत मित्रांनो रिक्रुटमेंटची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी. तर बघा मित्रांनो, याची जी परीक्षा होणार आहे ती तुम्ही स्वतः देऊ शकतात. इथं लिहिलेलं त्यांनी ऑल ॲप्लिकंट्स विल बी हॅव टू गिव्ह द ऑनलाईन एक्झामिनेशन ऑन द गिवन डेट अँड टाईम यूजिंग देअर ऑन कॅमेरा इनेबल्ड डेस्कटॉप और लॅपटॉप और टॅबलेट और स्मार्टफोन. मोबाईलवरनं देखील तुम्ही एक्झाम देऊ शकता. तर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग जो आहे मित्रांनो, ही सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत निघालेली आहे. 3,000 जागा आहेत. महाराष्ट्रासाठी देखील जागा असणार आहेत याच्यामध्ये. तर याचं कसं आहे सिलेबस, कशी निवड असणार आहे, त्याचबरोबर किती दिवसाचं अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे, त्या दिवसाचा किती पगार तुम्हाला भेटणार आहे, तर याचा फायदा काय तुम्हाला होणार आहे अप्रेंटिसशिप केल्यानंतर, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला एक्झाम सेंटरला जायची गरज नाही. तुम्ही स्वतःच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरनं देखील ही ऑनलाईन एक्झाम देऊ शकतात मित्रांनो. तर बघूयात काय काय डिटेल आहे सविस्तर माहिती. तर बघा, ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट रिक्रुटमेंट प्रमोशन डिव्हिजन जे आहे सेंट्रल ऑफिस सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत आणि डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मित्रांनो हे अप्रेंटिसशिप काढलेली आहे. ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठल्याही शाखेमध्ये दिली जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या सिटीमधून अप्लाय कराल तिथल्या सिटीमधल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग दिली जाणार आहे. तर बघा काय काय म्हटलं याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक पब्लिक सेक्टर बँक आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बँक आहे. याच्या जवळपास 4,500 प्लस शाखा आहेत मित्रांनो. तर 31,000 प्लस याचे एम्प्लॉईज काम करतात. तर याच्यामध्ये जो ॲक्ट आहे 1961 याच्या अंतर्गत ही अप्रेंटिसशिप ट्रेनिंग तुमची घेतली जाणार आहे. तर इंडियन कमर्शियल बँकमध्ये मित्रांनो ही तुमची असणार आहे, म्हणजे सेंट्रल बँकमध्येच ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे 2024-25साठी. तर टोटल टेंटेटिव्ह वॅकेन्सीज 3,000 असणार आहेत. लास्ट डेट अप्लाय करायची 6 मार्च 2024 असेल. तर याची टेंटेटिव्ह डेट त्यांनी एक्झामची दिलेली आहे. लगेच 4 दिवसामध्येच तुमची ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे 10 मार्च 2024ला. तर बघा, आता स्टेट वाईज वॅकेन्सीज तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. प्रत्येक स्टेट वाईज वॅकेन्सी आहेत. जसं की महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं मित्रांनो, MMZO पुणे, महाराष्ट्रामधील MMZO पुणे या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं मेन या ठिकाणी ऑफिस आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहा मित्रांनो, MMZOमध्ये जे लिहिलेलं आहे याच्यामध्ये ठाणे असेल, अहमदनगर असेल, अकोला, अमरावती, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नागपूर, नाशिक, पुणे, सोलापूर या ठिकाणी वॅकेन्सीज आहेत. प्रत्येक ठिकाणी मित्रांनो 20च्या वरतीच वॅकेन्सी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आहेत. 20, 28, 30, 36 अशा पद्धतीने वॅकेन्सी आहेत. सर्वात जास्त अमरावती या ठिकाणी 36 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर अकोलामध्ये 30 वॅकेन्सी आहेत. अहमदनगरमध्ये 28 वॅकेन्सी आहेत. पुण्यामध्ये 26 वॅकेन्सी आहेत. नागपूरमध्ये 27. तर ह्या वॅकेन्सी आहेत मित्रांनो. त्यानंतर MMRO 22 आहेत. पणजी म्हणजे गोव्यामध्ये 7 वॅकेन्सी आहेत. तिथं देखील तुम्ही अप्लाय करू शकता. ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो घरी बसल्या तुम्हाला एक्झाम याची देता येणार आहे. तर आता ह्या भरतीबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपण. कशा पद्धतीने भरती आहे, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. सर्वात अगोदर तुमचं वय पहा मित्रांनो. तुमचं वय जे असणार आहे, तुमचं जन्म जो असणार आहे मित्रांनो 1 एप्रिल 1996 ते 31 मार्च 2024 या दरम्यान झालेला पाहिजे तुमचा जन्म. 1 एप्रिल 1996 ते 31 मार्च 2024 या दरम्यान झाला पाहिजे. जर तुम्ही SC ST असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट आहे. OBCला 3 वर्ष, PWDला मित्रांनो 10 वर्षापर्यंत वयामध्ये सूट तुम्हाला दिली जाते. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर पाहिलं तर तुमचं कुठल्याही शाखेमधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. ग्रॅज्युएशन फक्त मागितलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे. ज्या पण स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय कराल त्या लोकल लँग्वेजचा तुमचा सब्जेक्ट तुमच्या एज्युकेशनमध्ये तुमचा सब्जेक्ट असला पाहिजे, जसं की 10वी 12वी ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे. तर बघा, आता तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, काय काय तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल. तर ऑनलाईन तुमची एक्झाम होणार आहे मित्रांनो. इथं निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते. ऑनलाईन एक्झाम असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला पहा क्वांटिटिव्ह असेल, जनरल इंग्लिश असेल, रिझनिंग असेल, ॲप्टिट्यूड आणि कॉम्प्युटर नॉलेज देखील तुम्हाला विचारलं जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं अजून पहा, तुम्हाला बेसिक रिटेल ॲबिलिटी प्रोडक्ट्सबद्दल विचारलं जाईल. बँकेचे जे लॅबिलिटी प्रोडक्ट्स असतात, रिटेल लॅबिलिटी प्रोडक्ट्स, लोन वगैरे हे सर्व. त्यानंतर बेसिक रिटेल असेट प्रोडक्ट जे असतात बँकेचे त्याबद्दल विचारलं जाईल. बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्सबद्दल विचारलं जाईल. इन्शुरन्स प्रोडक्ट कुठले कुठले आहेत बँकेचे त्याबद्दल तुम्हाला प्रश्न असतील. तर हा सिलेबस तुमचा असणार आहे. तर याचं मेरिट लावलं जाईल मित्रांनो. त्यानुसारच तुमचं ऑन मेरिट सिलेक्शन होणार आहे. तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन एक्झाम देणार आहात तुम्ही
त्याच्यावरूनच तुमचं सिलेक्शन होईल. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला आता स्टायपेंड किती असेल मित्रांनो, स्टायपेंड बाकी जे अप्रेंटिसशिप आहे त्यांच्यापेक्षा थोडासा टायपिंग इथं स्टायपेंड जो आहे तो तुम्हाला जास्त आहे मित्रांनो. तर इथं तुम्ही अप्लाय नक्की करू शकता. जर तुम्हाला सध्या कुठलाच जॉब नाही आहे, तुम्ही मित्रांनो हा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग करू शकता. याचा फायदा काय आहे तोही तुम्हाला पुढं मी सांगतो. तर बघा 15,000 तुम्हाला पर मंथ या ठिकाणी स्टायपेंड दिला जाणार आहे. याच्यामध्ये कुठलेही तुम्हाला भत्ते वगैरे अलाउन्सेस वगैरे नसतात. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक कॅज्युअल लीव देखील भेटते आणि बँकेचे जे पण मित्रांनो हॉलिडेज असतात ते सर्व तुम्हाला भेटतात. ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला बँकेमध्ये दिली जाणार आहे. ठीक आहे, डेली तुम्हाला ट्रेनिंग बँकेमध्ये क्लिरिकल स्टाफ म्हणून या ठिकाणी दिली जाणार आहे. तर तुम्ही मित्रांनो याचं ट्रेनिंग जे आहे ते घेऊ शकतात. त्याला स्टायपेंड तुम्हाला 15,000 पर मंथ आहे. आता मित्रांनो ह्याचं तुम्हाला बेनिफिट काय आहे? असेसमेंट अँड सर्टिफिकेशन. पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला याचं सर्टिफिकेट भेटणार आहे मित्रांनो. अप्रेंटिसशिप केलं म्हणून तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटेल. ट्रेनिंग तुम्ही कंप्लीट केलेली आहे. तुम्हाला एक एक्सपिरियन्स भेटतो आहे मित्रांनो. ठीक आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यानंतर वेटेज फॉर एम्प्लॉयमेंट इन बँक. तुम्ही एखाद्या बँकमध्ये या ठिकाणी अप्लाय करताय तर तिथं तुम्हाला वेटेज असणार आहे. ॲज पर रिक्रुटमेंट पॉलिसी ऑफ द बँक ॲज अमेंडेड फ्रॉम टाईम टू टाईम. तर बँकेमध्ये ज्यावेळेस भरती निघालेली आहे एखादी त्यावेळेस तुम्हाला वेटेज असणार आहे, तुम्ही जर अप्रेंटिसशिप म्हणजे ही ट्रेनिंग केलेली आहे तर. ठीक आहे, तर याचा फायदा आहे हा अप्रेंटिसशिप करण्यासाठीचा फायदा हा आहे. तर किती दिवस मग हे चालेल, किती दिवसापर्यंत असणार आहे? तर बघा मित्रांनो, फक्त आणि फक्त 12 महिन्यासाठीच हे ट्रेनिंग असणार आहे. 12 महिन्यासाठीच पिरियड ऑफ एंगेजमेंट शॅल बी 12 मंथ्स या ठिकाणी असेल फक्त. तर 12 महिन्यासाठी तुम्ही तुमचं बाकीचं काम करत करत या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स एक भेटणार आहे बँकेमधला जॉबसाठी आणि तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट भेटणार आहे. त्यानंतर कुठलीही जागा निघाल्या बँकेमधल्या तर तिथं तुम्हाला वेटेज असणार आहे मित्रांनो. अप्रेंटिसशिपसाठी 12 महिन्यासाठी तुम्हाला 15,000 पर मंथ इतका स्टायपेंड दिला जाणार आहे. तर हा जॉब नाही, एक अप्रेंटिसशिप फक्त ट्रेनिंग आहे. तर याच्यासाठी एक्झामिनेशन फीज किती असेल पहा. PWD कॅन्डिडेटसाठी 400 रुपये असेल. त्यानंतर SC ST ऑल वुमेन कॅन्डिडेट आणि EWS कॅन्डिडेट यांच्यासाठी 600 रुपये फीज असेल आणि बाकी ऑल अदर कॅन्डिडेटसाठी 800 रुपये फीज असणार आहे. प्लस याच्यामध्ये 18% GST असेल. तर ही फीज तुम्हाला ऑनलाईन भरायची. ऑनलाईन फॉर्मच या ठिकाणी भरायचा आहे 6 मार्च 2024पर्यंत. तर ही जी वेबसाईट आहे तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि टेलिग्राम चॅनलवरती, तिथून तुम्ही हे अप्रेंटिसशिप पोर्टल जो आहे NATS.education.gov.in या वेबसाईटवरती फॉर्म भरू शकतात. तर याची एक्झाम आणि सिलेक्शन प्रोसेस जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, सिलेक्शन तुमचं जे आहे याची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर फायनल तुमचा रिझल्ट जो आहे तो लावला जाणार आहे. तर याची संपूर्ण नोटिफिकेशन ही PDF फाईल जी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तेथून मित्रांनो तुम्ही पाहू शकता. याबद्दल अजून काही प्रश्न आहेत तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.